हे सोयाबीन तुम्ही हार्वेस्टरने काम काढलं मग हे हार्वेस्टरने काढलं ते सारे दाणे किती केले नुकसान झालं दाखवा मग हार्वेस्टर काढायला काय खर्च येते एकरी 2000 आणि किती सोयाबीन झडलं तुम्हाला मग एकरी 5 किलो 5 पोती हाफ टन आणि वाया किती गेलं आता हे फुटलंच होतं त्यानं हार्वेस्टरला दोष देऊन फायदा नाही नाही हार्वेस्टरला 2 दिन फायदा नाही पण हार्वेस्टर नुकसान होतेच हार्वेस्टरला तसंही नुकसान होते हार्वेस्टर नुकसान होतेच सर म्हणजे वलं काढलं तरी बोला काढलं कसे काढून नुकसान होते नुकसान ते साईडचे 3-3 तास सुटतात किंवा मंदातले ते सांगा जास्त सुटतात ना खालून नाही घेत ना ते जमिनी लेवलला नाही घेत ना जरासं वरून घेते हार्वेस्टर जमिनीचे 6 इंच वर घेते हे पाठी गेले 4 पोते झालं तुम्हाला 5 पोते झालं जनरली किती होते तुम्हाला चांगल्या वर्षी चांगल्या वर्षी 8 टन 8 12 पोते नाही होते नाही नाही 12 होते तुम्हाला होते बिल्लूर आले हा जास्तीत जास्त 9-10 ते 12 काही सांगतात असं कसं काही सांगतात ते माझ्या क्लासमेट आहे हे पराठी पुराठी केला होती पराठी ते जूनच्या सुरुवातीला महिन्याच्या आधी म्हणजे बघायची आहे ते बघायचं आणि ह्या आता याचे पहिला वेचा झाला का नाही आपण याला बोंडअळी वगैरे ते अमेरिकन अळी काही आली नाही आली नाही याला साधे 2 फवारे काढायला लागतात कोणते फवारे मारले ते 2 हे साधेच फवारे आहेत आपले आमचा बाळाच्या टाकला ते एवढी आहे आमची फरक यवतमाळ एवढी त्या हे पराठी इकडे लहान आमचे अमोल भाऊ याच्या हाईटचे आहेत 6 फूट समोर समोर पुरे अंदर गेलेत ते पुराठी समोर पराठी पहा समोर आहे इकडे हा भाग डाबरचा आहे इकडे पाणी जास्त आणि तुमचं जास्त काही काय हा पाणी साचते आणि डाबरचा भाग आहे तो हा भाग इथे नसतो. ओके तर पराठी किती होती तुम्हाला तर इकडे 7 ते 8 मग किती होते आमच्या यवतमाळ आणि तूर इकडे 3 तूर हा म्हणजे आता हे ओढा 3 पोते आणि हे हा मग चांगलं आहे तुम्हाला कोरी नाही ना हे अंतर आहे हा म्हणजे चांगली होती ती. चांगले हे म्हणजे 1.2 टनच्या इक्वल आहे हा मग 12 पोते तूर म्हणजे लय चांगली होते तूर तुम्हाला व्हेरी गुड पण हे 8 इथे म्हणजे याचा तूर जर काढली तर ते 10 क्विंटल होते तुम्हाला कापूस हा हे जर काढलं तर किती 7 पाते कपाशी 2 पाते तूर असं आहे ना तुमचं हो नाही तूर एक पार तूर 1 तास 2 7 तास 7 तास पराठी 6 तास पराठी 1 तास तूर असे 7 तास ओके ठीक आहे व्हेरी गुड चल तर आपल्यासोबत होते काकड साहेब हे बाभुळगावचे शेतकरी आहेत यांचं सोयाबीन तूर आणि कपाशी असे 3 पिकं आहेत आणि चांगले सधन शेतकरी आहेत ते आणि बागायतदार आहेत इरिगेटेड फार्म आहे त्याचं लक्झरी आहे इथं अकोला जिल्ह्यात आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शेजारी आहेत त्यामुळे धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद